सध्या राज्यात उन्हाचा पारा हा चांगलाच वाढला असून हा आता 40च्या पार गेला आहे। याचाच मोठा फटका हा केळी पिकावर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिला जो केळीला काही हमी भाव मिळत होता आता तो मिळत नाही। तसेच जे उन्हाचा फटका हा मोठा केळीच्या घडांवरती बसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पाणी कमी मिळाल्याने ह्या घडांवरती डाग पडले आहेत। तसेच जी केळीची पाने आहेत ती सुद्धा करपताना दिसत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी केळी उत्पादक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की आता सध्या ज्या केळीला डाग पडत आहेत, पाणी पुरत नाही, तर काय सांगू शकाल याबद्दल? काय तर उन्हामुळं वर करपा आल्यामुळं मग पानं वाळून गेली, पानं वाळली, वाऱ्याने पानं फाटली, त्यामुळे जे ऊन लागलं मग याला डाग पडले। खालून त्याला अन्नद्रव्य मिळत नाही, वर पानं तुटल्यामुळे पाणी पण थोडं कमी पडायला लागले। उष्णता वाढल्यामुळे त्याला रोज रोज पाणी देणं शक्य होत नाही। असंच मग ते त्याला परत आपलं काय म्हणतो आपण, त्याला अन्नद्रव्य मिळत नाही त्याला नीटनेटकं उष्णतेमुळे केळीची फुगवण थांबली, पुढं मार्केट पण नाही त्याला। केळीचं आता आम्ही सध्या अडचणीत आलेलो आहे, खूप म्हणजे खूप अडचणी झाली। 7 रुपयापेक्षा त्याला पुढं कोणी घेत पण नाही। आमचा जवळजवळ 1.5 एकरचा प्लॉट आहे, 1.5 पावणे 2 एकरचा, त्याला 3.5 लाख रुपये खर्च आहे। तो खर्च पण नाही निघणार इतकं आम्ही आता अडचणीत आहे। त्याच्या बाबतीत काय बोलण्यात मजाच नाही, असं नाही का? असं पहिलं जो आखाती युद्धाच्या आधी जो काय केळीचा बाग असतं तर त्याला जास्त रेट मिळाला असता की आता नाही मिळू शकत आहे? आधी त्याला मार्केट होतं ना, 25, 30, 27 रुपयापर्यंत मार्केट होतं, पण आता युद्धामुळे त्याला मार्केट मिळत नाही, एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे। आता सध्या त्याला 7 रुपये मार्केट आहे। 7 रुपये नाही मी दिलेली आहेत, पण लय विनंती करावं लागते तेव्हा नाही त्याला। एकंदरीत पाहता आखाती देशांच्या युद्धाच्या आधी ह्या केळीला काहीतरी हमी भाव मिळत होता, परंतु आता या युद्धामुळे केळीला काही बाजारभाव मिळत नाही। तसेच उन्हाचा पारा चांगला चढल्यामुळे हे केळीला मोठंच केळीचे नुकसान झालेले पाहायला मिळत असून याचाच मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।